नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी खेमचंद्र पाटील आपलं सर्वांचं स्वागत करतो. आज खास करून तलाठी भरती 2023 TCSच्या मार्फत जी घेतली जाते त्यामध्ये 18 ऑगस्टचा जो पेपर झाला त्यामध्ये शिफ्ट 1, शिफ्ट 2 आणि शिफ्ट 3 या तिघ शिफ्टमध्ये कशा प्रकारचे प्रश्न आपल्याला विचारले गेले त्या प्रश्नांचं अनालिसिस करण्यासाठी हा व्हिडिओ आहे. 17 ऑगस्टच्या पेपरमध्ये कसे प्रश्न विचारले गेले त्याच्यावर ऑलरेडी मी एक व्हिडिओ बनवलेला आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला सांगायला काही हरकत नाही, 17 ऑगस्ट आणि 18 ऑगस्ट या दोघं दिवशी TCSने जो तलाठी भरतीचा पेपर घेतला त्यामध्ये बरंच साम्य आहे. म्हणजे आपण जर शेकडेवार म्हणजे पर्सेंटेज वाईज जर विचार केला तर 80 ते 85% हा पेपर सारखाच येतोय. थोडाफार बदल त्याच्यामध्ये आपल्याला बघायला भेटतोय. जे विद्यार्थी परीक्षा देऊन बाहेर पडतायत त्यांच्याशी बोलल्यानंतर असं जाणवतंय की काही सब्जेक्ट जसं मराठी झालं, नंतर गणित, बुद्धिमत्ता तर हे सहज तुम्हाला जमण्यासारखे प्रश्न आहेत की ज्याच्यामध्ये तुम्हाला आउट ऑफ मार्क्स तुम्हाला मिळू शकतात. समजा जी-एस किंवा जी-केचा जर विचार केला आपण आणि इंग्रजीमध्ये आपल्याला थोडीशी अडचण असते त्यामुळे ह्या दोघं विषयांमध्ये जी-केच्या बाबतीमध्ये बरंच आपल्याला वाचावं लागतं आणि काही बदल म्हणजे असे प्रश्न तुम्हाला विचारले जातात की ज्याचा विचार देखील आपण केलेला नसतो. त्यामुळे जे तुमच्या हक्काचे विषय आहेत, जसं झालं मराठी झालं, गणित आणि बुद्धिमत्ता ह्या तिघं विषयांकडे जर तुम्ही व्यवस्थित कॉन्सन्ट्रेट केलं, तर बाकीच्या ह्याच्यामध्ये तुम्ही थोडंसं 1-2 प्रश्न मध्ये जर तुम्हाला उत्तर आले नाही, तर तुम्हाला तो बॅलन्स करता येईल, तो बॅलन्स राखता येईल. तर त्या अनुषंगाने तुम्ही आता येणाऱ्या ज्या विद्यार्थ्यांचे पेपर्स आहेत, येणाऱ्या दिवसांमध्ये ज्या विद्यार्थ्यांचे पेपर आहेत, त्यांनी या गोष्टींची प्रमुख काळजी घ्या. ओके. म्हणजे आपला परफॉर्मन्स त्या ठिकाणी वाढणार आहे. आता बघा पहिल्यांदा जर आपण गणिताचा विचार केला, तर कालच्या 17 ऑगस्टच्या पेपरमध्ये देखील नफा तोट्याचा प्रश्न विचारला होता. इथं विद्यार्थ्यांशी मी जेव्हा बोलतोय, 18 ऑगस्टला ज्या लोकांचा विद्यार्थ्यांचा पेपर झाला त्यांच्याशी बोलल्यानंतर मला असं जाणवलंय, की नफा तोटावर 2 प्रश्न तुम्हाला विचारले जातायत. 17 ऑगस्टला देखील नफा तोटावर प्रश्न विचारला होता आणि मी 2019 मध्ये TCSने जी तलाठी भरती घेतली होती त्या पेपर्समध्ये देखील आपण बघितलं होतं की नफा तोटावरचा प्रश्न आहेच. नंतर सरासरीवर एक प्रश्न आहे. लक्षात घ्या, हे महत्वाचे टॉपिक आहे. हक्काचे मार्क्स तुम्हाला मिळू शकतात. कालच्या पण पेपरमध्ये सरासरीवरचा प्रश्न होताच. कार्ड कामवर प्रश्न आहे. मागच्या पेपर म्हणजे तुम्ही 17 ऑगस्टचा देखील माझा व्हिडिओ बघा आणि हा व्हिडिओ बघा. तुलनात्मक विचार केला तर गणितामध्ये जसेचे तसे म्हणजे टॉपिक रिपीट होत आहेत. ओके. प्रश्न बदलेल कदाचित, पण टॉपिक रिपीट होतो. म्हणजे नफा तोटावर नक्की प्रश्न आहे, सरासरीवर आहे, काम कार्डवर आहे. आजच्या या याच्यामध्ये आगगाडीवरील प्रश्न विचारला गेला होता. म्हणजे वेळ वेग अंतरावर पण त्याने विचारलाय. पाण्याची टाकी आणि नळ याचा प्रश्न मागे पण त्याने विचारलाय 17 ऑगस्टला, आज पण त्याने विचारलेला आहे. एक प्रश्न याच्यावर आहे. समीकरणांवर प्रश्न, चक्रवाढ आणि सरळ व्याज याच्यावर 2 प्रश्न विचारले जात आहेत. म्हणून या टॉपिक शेकडेवारीवर एक प्रश्न विचारला जातोय. म्हणून बघा, जर तुम्ही विचार केला, जर गणिताचा आपण जर काउंट घेतला तर 4, 5, 6, 7, 8, 9, 10 10 ते 11 प्रश्न हे गणितावर विचारले जात आहेत. आणि कालच्या पण प्रश्न तुम्ही जर 17 ऑगस्टचं अनालिसिस बघितलं माझं, तर तुम्हाला असं दिसेल की 11 ते 12 प्रश्न गणितावर विचारले गेले होते 17 ऑगस्ट आणि इथं 10 ते 11 प्रश्न म्हणजे गणिताचा शेअर हा 50% वर आलेला आहे. मी काल पण बोललो होतो तुम्हाला बऱ्यापैकी वेळेस आपल्या बुद्धिमत्तेकडे आपला झुकता कल असतो. पण गणिताकडे देखील तुम्ही तेवढ्याच इम्पॉर्टन्सने बघा. 10 ते 11 प्रश्न हा खूप मोठा स्लॉट होतो आणि हे सर्व प्रश्न सहज जमण्यासारखे आहे. या सर्व टॉपिक्सचे व्हिडिओज मी आपल्या ग्रुप्सवर शेअर करतोय. तुम्ही चॅनलला लाईक करा. चॅनलवर देखील या सर्व टॉपिक्सचे व्हिडिओज त्या ठिकाणी अपलोड केलेले आहेत. जसं मी तुम्हाला काल बोललो होतो, तर ह्या टॉपिक्समध्ये मला संभाव्यता दिसत नाहीये. पुन्हा भूमितीवरचे बेसिक भूमितीवरचे आपलं क्षेत्रफळ, परिमिती याच्यावरचे प्रश्न दिसत नाहीये. पण 2019च्या पेपरचं अनालिसिस करताना आपल्याला दिसलंय की त्याने कन्सिस्टंटली संभाव्यतेवरचा प्रश्न विचारलाय आणि एक प्रश्न नाही विचारलाय, संभाव्यतेवरचे 3-3 प्रश्न विचारलेले आहेत दिसतात आपल्याला 2019च्या पेपरमध्ये. म्हणून आपण थोडासा तसा विचार केला, थोडासा पुढचा विचार जर केला, तर नक्की आपल्याला या ठिकाणी येणाऱ्या प्रश्नांच्या बाबतीमध्ये चांगलं काम करता येईल. संभाव्यतावरचा देखील व्हिडिओ के.पी. सर्स अकॅडमी या चॅनलवर उपलब्ध आहे.
पुन्हा तुम्ही ज्या ज्या ग्रुप्समध्ये माझ्याशी जुळून आहेत त्यामध्ये मी तुम्हाला संभाव्यवरता व्हिडिओ अपलोड केलेला आहे. पाण्याची टाकी आणि नळ याच्यावरचा ऑलरेडी मी व्हिडिओ अपलोड केलेला आहे. फार साध्या पद्धतीने सर्व गोष्टी तुम्हाला समजून सांगितल्या आहेत. बुद्धिमत्तेचा जर विचार केला तर संख्येमालेवर 2 प्रश्न विचारले जातात. मी नेहमी सांगत असतो वर्ग, घन, मूळ संख्या, पाढे हे जर तुमचं पाठ असतील तर संख्यामालासारखा हा सोपा प्रश्न प्रकार 2 मार्क 2 प्रश्न तुम्ही सहज त्याच्यातून घेऊ शकता. 2 प्रश्न तुम्ही करू शकता. अक्षरमाला आणि इंग्रजी अक्षरांवर कालच्या पेपरमध्ये म्हणजे 18 तारखेच्या पेपरमध्ये 6 ते 7 प्रश्न विचारले गेले विद्यार्थी मित्रांनो. 6 ते 7 प्रश्न या ठिकाणी विचारले गेले आहेत. म्हणून बघा इंग्रजी अक्षर किती महत्वाचे आहेत. 26 अक्षर आहे, 26 अक्षरांवर काम करा, त्यांचे पाठ करा. तुम्ही ऑनलाईन परीक्षा देतायत, पेपरवर लिहून काढा. व्यवस्थित लिहून काढा, त्यांचे नंबर्स द्या. 6 ते 7 जर मार्क असतील तर तेवढं काम तुम्ही केलेलं नक्कीच त्या ठिकाणी चांगलं असणार आहे. सांकेतिक भाषेवर 2 प्रश्न विचारले होते. कोडिंग अँड डिकोडिंग याच्यावर 2 प्रश्न विचारले होते. म्हणजे जर या ठिकाणी बघितलं तुम्ही पुन्हा याला 10 ते 11 प्रश्न विचारले. आता एखाद दुसरा प्रश्न सुटला असेल बघा. जसं तसं विद्यार्थ्यांना काही सांगता येत नाही. पण हे जे आपल्याला एक ढोबळमानाने आपल्याला की जे त्यांना आठवतंय ते येऊन सांगतायत आणि त्यानुसार आपण हा तुमच्या समोर हा सर्व अनालिसिस देण्याचा आपण प्रयत्न करतोय. तर लक्षात घ्या कल कुठे आहे, प्रश्न विचारण्याचा कल कुठे, संख्यामाला, अक्षरमाला, नंतर इंग्रजी अक्षरांवरील प्रश्न, सांकेतिक भाषा, एखाद दुसरा प्रश्न दिशाधानाचा विचारला जाऊ शकतो, एखाद दुसरा प्रश्न घड्याळीवर विचारला जाऊ शकतो. म्हणजे मग बाकीचे टॉपिक करूच नका असा अर्थ होत नाही त्याचा, लक्षात घ्या. कदाचित तो येणाऱ्या स्लॉट्समध्ये येणाऱ्या दिवसांमध्ये तो विचारू शकेल, घड्याळीवरचा प्रश्न विचारून घेईल. कारण 2019 ची मी कमीत कमी 7 ते 8 प्रश्न शिफ्टचे प्रश्न अनालिसिस केलेले आहेत. त्याच्यावर त्याने घड्याळीवरचा पण प्रश्न विचारलेला आहे, दिशा ज्ञानावर विचारलेला आहे, नाते संबंधावर प्रश्न विचारलेला आहे, क्रमवारीवर प्रश्न विचारलेला आहे. कधी कधी कूट प्रश्नावर प्रश्न विचारला जातो, बैठक व्यवस्थेवर प्रश्न विचारला जातो. पण हे पण टॉपिक्स तुम्ही करून घ्या. या टॉपिक्सला महत्व द्याच, पण बाकीच्या टॉपिक्सला एकदमच करू नका, असं करू नका, नाहीतर मग अजून अडचण होण्याची शक्यता आहे. कारण की बऱ्याच माध्यमातून आपल्या समोर हे बंबार्डिंग होतंय की हेच विचारलं जातंय, हेच विचारलं जातंय. बऱ्याच वेळेस आपण मग त्याच अनुषंगाने तयारी करून जातो आणि नेमकं तिथं जर वेगळं विचारलं गेलं तर आपण कोणत्याही प्रकारचा दावा करू शकत नाही. ही त्यांची लिबर्टी आहे, त्यांनी कोणत्या टॉपिकवर प्रश्न विचारायचा. तर आपण ऍज अ कॅन्डिडेट आपण त्या परीक्षेचा उमेदवार म्हणून सर्व टॉपिक्सचा तुम्ही अभ्यास करून जा. त्यातल्या त्यात या टॉपिक्सला थोडंसं महत्व द्या, असं मला या ठिकाणी सांगावंसं वाटतं. पुढचा प्रश्न बघा, जीके मध्ये जर आपण बघितलं तर 2 ते 3 प्रश्न विचारले जातात. आधुनिक भारतावर प्रश्न विचारला गेलाय. विद्यार्थ्यांना आधुनिक भारतावर प्रश्न कसा विचारला गेला हे काही सांगता नाही आलं, पण त्यांनी पुसटचं सांगितलं की आधुनिक भारतावर एखाद दुसरा प्रश्न होता. इतिहासावर तुम्हाला प्रश्न विचारलेला दिसतो, 2 ते 3 प्रश्न. चालू घडामोडींवर 5 ते 7 प्रश्न विचारले गेले. 17 ऑगस्टच्या विद्यार्थ्यांना विचारलं होतं की जीकेचा पाठ थोडासा चॅलेंजिंग आहे, काठिण्य पातळी वाढलेली आहे, असं त्यांच्याकडून ऐकायला मिळालं होतं. या ठिकाणी पुरस्कार म्हणून 2022, 23, 21 मध्ये जे जे पुरस्कार भेटले, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय, राज्य स्तरावर, अशा सर्व पुरस्कारांच्या बाबतीत तुम्ही नक्की वाचन करून जा. माहितीच्या अधिकारावर देखील काल 17 ऑगस्टला देखील प्रश्न विचारला होता, आज देखील प्रश्न विचारलाय. प्रामुख्याने 2 लोकसंख्येवर प्रश्न विचारला जातो. 2 प्रकारचे लोकसंख्येवर प्रश्न विचारले जातात. 2011 मध्ये असा एक प्रश्न विचारला होता, विद्यार्थ्याला विचारला असं की त्याला पुसटचं आठवलं की 2011च्या जनगणनेनुसार सर्वात जास्त वयोवृद्ध व्यक्ती कोणत्या राज्यामध्ये आढळून आले किंवा होते, असा प्रश्न त्या ठिकाणी विचारलेला होता. तर तर लोकसंख्येवर प्रश्न विचारला जातोय, भूगोलावर देखील प्रश्न विचारले जात आहेत, नागरिकत्व. नंतर भूगोलावर अजून एक प्रश्न विचारला होता की दूधसागर हा धबधबा कोणत्या राज्यामध्ये वगैरे आहे. तर भूगोलावर प्रश्न आहे. राज्यघटनेवर आपण बघितलं 17 ऑगस्टच्या परीक्षेमध्ये देखील राज्यघटनेवर परीक्षेमध्ये प्रश्न होता. यामध्ये देखील राज्यघटनेमध्ये बघा कलम 22, 19, नंतर बाल कामगार कायदा, नागरिकत्व या संबंधी प्रश्न होते. इथे ऍक्च्युली दूधसागर
धबधबा कोणत्या राज्यात होता त्याच्या संबंधित प्रश्न विचारला होता. नागरिकत्व हा भाग राज्यघटनेमध्ये इन्क्लूड होतो. नंतर पुस्तक आणि लेखक याच्यावर प्रश्न विचारले जात आहेत. तर जीकेचा हा पार्ट आहे बघा. आता जीके मध्ये एखाद दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर न येणं स्वाभाविक आहे, कारण जीकेचा आवाका फार मोठा आहे. पण आतापर्यंत तुम्ही जे वाचलं असेल आणि या जर गोष्टी ज्या समोर तुम्हाला दिलेल्या स्क्रीनवर त्यांचं जर वाचन झालं नसेल तर नक्की वाचन करा. आता बघा, दूधसागर हा धबधबा म्हणजे महाराष्ट्राच्या जवळच असणाऱ्या राज्यांच्या बाबतीमध्ये काही त्यांच्या लोकेशन्स, लोकॅलिटीच्या बाबतीत विचारलं जात आहे. पुन्हा कदाचित तुम्हाला दिवसांच्या दिनविशेषच्या बाबतीमध्ये देखील विचारलं जाईल. म्हणून ऑगस्ट महिन्यामध्ये कोणते कोणते दिनविशेष राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर आहेत ते पण करून जा. काही लोकांची सप्टेंबरमध्ये परीक्षा आहे. सप्टेंबरमध्ये जर तुम्हाला कोणते दिवस राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरचे असतील त्याचा देखील विचार करा. असा आपणच थोडस प्रश्न विचारला पाहिजे स्वतःला, की काय विचारलं जाऊ शकतं आणि त्या अनुषंगाने जर प्रिपरेशन केलं तर आपण ह्या स्पर्धेमध्ये नक्की पुढे राहू शकतो विद्यार्थी मित्रांनो. आता आपण इंग्रजीचा जर विचार केला तर 17 ऑगस्टचा तिघ शिफ्ट मधले इंग्रजीचे प्रश्न प्रकार आणि 18 ऑगस्टच्या इंग्रजीचे प्रश्न प्रकार जवळपास सेम होते. थोडाफार बदल आपल्याला जाणवलं. आर्टिकलवर 2 ते 3 प्रश्न होते. फ्रेजेसवर 2 प्रश्न विचारले गेले होते. आता बघा, हे एक्झॅक्ट नाहीये, विद्यार्थ्यांनी जे इनपुट्स दिलेत त्याप्रमाणे आपण या ठिकाणी सांगतोय. एरर फाइंडिंगवर सर्वात जास्त प्रश्न त्या ठिकाणी होते. म्हणजे ग्रामरचा भाग तुमचा चांगला असलाच पाहिजे. आणि विद्यार्थ्यांकडून अजून एक असा ऐकण्यात येत आहे की इंग्लिश हा सोपा त्या ठिकाणी आलेला होता सर. म्हणजे एरर फाइंडिंग जरी होतं तरी ते सोपं होतं. म्हणजे लँग्वेजेस मध्ये म्हणजे इंग्रजी आणि मराठीमध्ये तुम्ही आउट ऑफ मार्क्स मिळवू शकतात. त्यामुळे तिथे विचार करा. वन वर्ड सबस्टिट्यूशन विचारले होते 2. ओके. ऍक्टिव्ह आणि पॅसिव्ह व्हॉइस हे पण कालच्या 17 ऑगस्टच्या परीक्षेमध्ये देखील विचारले गेले होते. आज देखील 18 ऑगस्टला हे विचारले गेलेत. सिनोनम्स, अँटोनम्स, विरुद्धार्थी शब्द आणि समानार्थी शब्द याच्यावर 4 ते 5 प्रश्न इंग्रजीमध्ये विचारले गेले विद्यार्थी मित्रांनो. त्या अनुषंगाने तुमची तयारी ठेवा. मराठीचा विचार केला तर प्रयोग वर 2 प्रश्न आहेत. समासवर 4 प्रश्न विचारले गेले आहेत. समानार्थी, विरुद्धार्थी याच्यावर 4 प्रश्न विचारले गेलेले आहेत. 18 ऑगस्टच्या तिघ शिफ्टचं हे ढोबळ मानाने अनालिसिस मी या ठिकाणी तुमच्याशी शेअर करतोय. अवयवांवर 17 ऑगस्टच्या प्रश्नपत्रिकेमध्ये आपल्याला काही ऐकायला मिळालं नाही. अवयवांवर प्रश्न होता असं काही ऐकायला मिळालं नाही, पण 18 ऑगस्टच्या परीक्षेमध्ये तुम्हाला अवयवांचं विचारलंय. म्हणी, वाक्प्रचार 17 ऑगस्टला देखील होते. 18 ऑगस्टच्या पेपरमध्ये देखील आपल्याला त्या ठिकाणी भेटतायत. आता कादंबरी आणि लेखक याच्यावर 3 प्रश्न विचारले गेलेत बघा. आणि म्हणून या ही तुम्हाला गाईडलाईन असायला पाहिजे की तुम्ही ह्या जर गोष्टी केल्या नसतील तर त्या नक्की करा. बाकीच्या तुम्ही ज्या करतायत त्याच्यावर पण तुम्ही काम करा. त्या एकदमच सोडून देऊ नका. तर अशा प्रकारे हे 18 ऑगस्टला तिघ शिफ्ट मध्ये जे पेपर झाले त्याचे एक जुजबी, एक अंदाजे विद्यार्थ्यांनी जे इनपुट्स दिले त्याप्रमाणे अनालिसिस या ठिकाणी मी केलेलं आहे. गणित आणि बुद्धिमत्तेवरचे जे टॉपिक्स विचारले जात आहेत त्या टॉपिक्स वरचे प्रत्येक टॉपिक या ठिकाणी केपी सर्स अकॅडमी या चॅनलवर अपलोड केलेला आहे. तुम्ही जर या चॅनलला नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला त्या सर्व व्हिडिओचा असेस मिळणार आहे. एक प्रत्येक व्हिडिओ हा 40 ते 45 मिनिटाचा असून तुम्हाला त्या ठिकाणी पूर्ण कन्सेप्ट समजेल इतकं साध्या आणि सोप्या भाषेमध्ये कन्सेप्ट आणि उदाहरणं त्याच्यावर सॉल्व्ह करून दिलेले आहेत. तर ज्या लोकांना ह्या ग्रुपच्या बाबतीमध्ये किंवा चॅनलच्या बाबतीमध्ये काही अडचण असेल तर माझा नंबर देखील मी या ठिकाणी दिलेला आहे. तुम्ही नंबरवर व्हॉट्सअप करू शकतात किंवा कॉल करू शकतात. तुम्हाला अजून काही माहिती असेल, गणित, बुद्धिमत्ता आणि इतर विषयांच्या बाबतीमध्ये तुम्हाला काही जाणून घ्यायचं असेल तर तुम्ही विचारपूस करू शकतात, विचारणा करू शकतात. आय होप की तुम्हाला समजलं असेल की आपल्याला पुढे येणाऱ्या परीक्षांसाठी म्हणजे तलाठीचे जे बाकीच्या शिफ्ट बाकी आहेत त्याच्यासाठी प्रश्न प्रकार कसे असणार आहे याचा आधार घेऊन अभ्यास करा. एवढंच करा असं मी म्हणणार नाही. याचा आधार घेऊन अभ्यास करा. बाकीचे जे टॉपिक ज्याच्यावर प्रश्न विचारले जात नाहीये, कदाचित शक्यता आहे की पुढच्या येणाऱ्या शिफ्ट मध्ये त्याच्यावर प्रश्न विचारले जातील. ठीक आहे, चला, ऑल द बेस्ट. थँक यू व्हेरी मच. बाय बाय. हॅपी लर्निंग.